शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आगरी कोळी महोत्सव 2017चा उद्घाटन सोहळा खासदार राजन विचारे आणि शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। आगरी कोळी संस्कृती जतन करण्याबरोबर स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने गेल्या 11 वर्षापासून नगरसेवक तथा माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरुळमध्ये आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित आगरी कोळी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। सर्व धर्म समभाव या संकल्पनेतून आयोजित हा महोत्सव नवी मुंबईसह आजूबाजूच्या शहरात प्रसिद्ध झाला आहे। या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आयोजक नगरसेवक नामदेव भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, शिवसेनेच्या महिला संघटक रंजना शिंत्रे, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भुईर, नगरसेवक MK मडवी, काशीनाथ पवार, रंगनाथ ओटी, दिलीप घोडेकर, विजय माने, सतीश रमाने, समीर बागवान, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या धूमधडाक्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी उपस्थित नागरिकांनी आई एकविरा देवीचे पूजन करून आकाशात रंगबेरंगी फुगे सोडून महोत्सवाची औपचारिक सुरुवात केली। त्यानंतर नेरुळगाव येथील श्री शंकर प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने भजन संध्या आणि भजन संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 12 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेलचेल असणार आहे। या महोत्सवादरम्यान कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवाला भेट देणार आहेत। यावेळी खासदार राजन विचारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्वप्रथम मी आगरी कोळी महोत्सवाचे प्रणेते आदरणीय आमचे मित्र नामदेव भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असा उत्सव कुठेही होत नाही आणि गेली 10 वर्ष सातत्याने ह्या महोत्सवामध्ये दरवर्षी काहीतरी नवीन बघायला मिळते आणि एवढ्या पहिल्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे सर्व नागरिक सहभागी झालेले आहेत आणि यंदाचा 11 वर्ष आहे। मी आई जगदंबेच्याकडे प्रार्थना करतो की असाच चांगला उत्सव या निमित्ताने हो अशी आई जगदंबेच्याकडे प्रार्थना। उत्साह देणारा आणि रोजच्या दैनंदिन जीवनापासून वेगळा एक विरंगुळा देणारा असा हा उत्सव आहे आणि उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं काही कार्यक्रमामध्ये फक्त लहान मुलांना आनंद मिळतो, काहींना तरुणांना मिळतो, या कार्यक्रमामध्ये आबालवृद्ध सगळ्या गटाचे सर्व वयाचे लोक या ठिकाणी येतात आणि विविध प्रकारची करमणुकीचे ज्या राईड्स आहेत त्या तर त्यांना मिळतातच आनंद घ्यायला। प्रबोधन ट्रस्ट आहे त्याच्याबद्दल नामदेव भगत त्यांचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी हे लोकांना हा जो आनंद देतात त्याच्याबद्दल त्यांना प्रचंड म्हणजे पुण्याचं काम ते करतात, त्यांना धन्यवाद।